वडजाई माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। याबाबत अधिकृत अशी की धुळे तालुक्यातील ग्रामदैवत आणि 4 कुळांची कुलस्वामिनी असलेल्या आई वडजाई देवीची यात्रोत्सव आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सुरुवात झाली। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या यात्रोत्सवाला तब्बल 99 वर्ष परंपरा असून वैभवशाली परंपरा लाभली आहे। मंदिर प्रशासनासह ग्रामस्थांनी यात्रेची संपूर्ण तयारी केली असून आज भव्य 12 गाडी ओढण्याचा परंपरा आजतागायत सुरू असून आज 12 गाडी ओढून या ठिकाणी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली। तदनंतर सायंकाळी 5 वाजता तगतराव मिरवणूक काढण्यात आला, ज्यात तमाशा कलावंतांनी या ठिकाणी वाजत गाजत नाचत या ठिकाणी जनजागृती केली। तर सलग 2 दिवस 24 व 25 एप्रिल 2 दिवस या ठिकाणी मनोरंजनासाठी भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। तर परिसरात पाळणे, मिठाईची दुकाने, संसारोपयोगी वस्तू दुकाने या ठिकाणी थाटलेली होती। तर यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून वडजाई माता यात्रोत्सव हा गेल्या अनेक वर्षापासून पार पडत असून वडजाई देवीची 27 मे 1929 साली पहिली यात्रा या ठिकाणी भरवण्यात आली। त्यावेळी देवराम पाटील यांनी पहिल्यांदा 12 गाडी ओढण्याचा मान मिळवला होता। तर सदरची परंपरा आजतागायत अखंडित सुरू असून या वर्षीचे 12 गाडी ओढण्याचा मान निलेश संजय पाटील यांना देण्यात आला। तर अतिशय उत्साहात सदर यात्रोत्सव या ठिकाणी पार पडला। तर या यात्रोत्सवासाठी या ठिकाणी आई देवी यात्रोत्सव ट्रस्टच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने या यात्रोत्सवासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। तर यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पितांबर देवरे, सचिव राजेंद्र देवरे, तसेच सरपंच धर्मेश देवरे, उपसरपंच महेंद्र सुरेंशी, विशाल सुरेंशी, महेश सुरेंशी, संजय देवरे, संदीप पाटील, भैया देवरे, संजय देवरे, राजेंद्र देवरे, राजेंद्र सुरेंशी आदी पदाधिकारी यांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। तर यावेळी या ठिकाणी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी, थंड पाणी देखील वाटप दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करण्यात येत असते। यावेळी दिनेश देवरे, सचिन देवरे, कृष्णा देवरे, सुनील देवरे, पार्थ पाटील यांनी या ठिकाणी या पाणी वाटपासाठी सहकार्य केले व यांच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप करण्यात आले। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तांनी या यात्रोत्सवाचा लाभ घेतला। तारीख 24 4
24/4/26 या शुक्रवार या दिवशी आई वडील देवी यात्रा भरते. बारा गाडी तमाशा वगैरे कुठेही होता. सालाबादाप्रमाणे यावर्षी आईवडील देवीची यात्रा उत्सव आजपासून सुरुवात होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाला गावातील अनेक लोक जे बाहेरगावी असतात ते यात्रेनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतात आणि जवळजवळ 99 वर्षाची या गावाला यात्रा उत्सवाची परंपरा लाभलेली आहे. या गावाच्या यात्रा उत्सवात संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन यात्रा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने कशी पार पडेल यासाठी सर्वजण मदतीसाठी धावत असतात आणि यात्रा उत्सवात अनेक व्यावसायिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पाळणे, झुला, नंतर खाद्यपदार्थ, संसार उपयोगी वस्तू असे अनेक दुकाने या ठिकाणी ठाकलेले आहेत. गावातील बारेगाड्या ओढण्याची ही परंपरा गेल्या 99 वर्षापासून सुरू आहे. अखंडितपणे ती सुरू आहे. आज या बारेगाड्या ओढण्यासाठी इथे संजय देवरे हे भगत म्हणून त्यांची निवड झालेली होती. रथचे अध्यक्ष यांनी त्यांची निवड केलेली होती. तरी यात्रा उत्सव अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण संपन्न होत आहे. संपूर्ण ग्रामस्थांची या ठिकाणी मदत मिळत असते.